हो सासू ऍडमिट आज त्याला ऍडमिट केले ना मामा माझ्याकडे तेव्हा त्यांची तयारी नाही झाली माझी घाई घाई झाली ना मग सांगते काय पास्ता तुला दिलं मी हे नाही दिलं नाही तिच्या सगळे उद्या थांबूला गोपाल झाले का नको नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात सगळे मंडळी? मजेत ना? मी आज तुम्हाला एक ब्लॉग शेअर करणार आहे, डेलीचं रुटीन शेअर करणार आहे. आज मी ऑफिसला सुट्टी घेतलेली आहे. आज संध्याकाळी मला हळदी कुंकू घालायचं आहे, कारण माझ्या हळदी कुंकू पण पेंडिंग राहिलेला आहे. आणि श्री आता स्कूलला गेलाय, त्याला स्कूलमधनं घेऊन यायचं आहे मला दुपारी जाऊन. सो माझी बरीच कामं पेंडिंग आहेत आणि बाजारात जायचे, शॉपिंग करायची आहे. आपल्याला काय काय शॉपिंग करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे संध्याकाळसाठी. तर तुम्ही माझा हा ब्लॉग, हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मंडळी, मग हे बघा, अशा प्रकारे माझं डेलीचं रुटीन चालू झालेलं आहे. सकाळी उठल्यावरती सगळं मी आवरलं आहे. श्रीला स्कूलला वगैरे पाठवलेलं आहे, त्याला टिफिन वगैरे देऊन आता मला थोडा चहा ठेवते. चहा वगैरे पिऊन मग बाकीच्या कामाला लागायचे. म्हणजे घाई गडबड चालू आहे बघा, तुम्ही बघत असाल. आज मी ठरवलेलं सकाळी थोडं लवकर उठायचं, सगळं कामं आवरायचं, कारण की मी आज ऑफिसला सुट्टी घेतली होती. पण श्री गेल्याच्या नंतर मी थोडा वेळ झोपली, तर मला डोळा लागला आणि जागच आली नाही. सो उठायला पण लेट झालं, त्यामुळे बरीच कामं माझी पेंडिंग राहिलेली आहेत. तर म्हटलं आधी पहिलं फ्रेश वगैरे होऊन घेऊया, आंघोळ वगैरे करून मग सगळे कामं, चहा वगैरे पिऊन मग सगळे कामाला सुरुवात करूया. चहा ठेवला आहे मी, तर तोपर्यंत म्हटलं चला बाकीची कामं आवरून घेऊया. बाहेर बघा मस्त उजेड पडलेला आहे, सगळे मंडळी इकडे तिकडे फिरतायत, लहान मुलं खेळतात आहेत. सो मी आता कामं आवरायला सुरुवात केलेली आहे. म्हटलं आधी झाडू वगैरे मारून घेऊया, कारण खूप घरात धूळ झालेली. परत संध्याकाळी सगळेजण बायका आल्यावरती मला मग परत करायला मिळणार नाही, खूप घाई होईल. कारण श्रीला स्कूलला आणायला जायचं होतं, पुन्हा बाजारात जायचं होतं, काही शॉपिंग करायची होती. सो म्हटलं आल्यावरती परत मला टाईम तेवढा मिळाला नसता, म्हणून श्री यायच्या अगोदरच मी सगळं उरकून घेण्याचा प्रयत्न केला. म्हटलं झाडू वगैरे मारून मग लादी वगैरे पुसून घेतली, कारण घर मोठं असल्यावरती थोडासा वेळ जातो माझा हे सगळं करायला. आणि हळदी कुंकूला काय द्यायचं ह्याचा विचार करत, कामं करता करता हळदी कुंकूला काय द्यायचं ह्याचा विचारच करत होती मी, की काय देऊ. कारण प्रत्येक वेळी वस्तू द्यायच्या, त्या वस्तू सगळेजणच यूज करतात असं नाही, कारण काही खूप जणांकडे भांडी वगैरे असतात. सो मग ते देऊन पण फायदा नाही. तर मी विचार केला काहीतरी अन्न शिजवता येईल, कारण त्यांचा यूज लगेच होईल अशी काहीतरी आपण वस्तू देऊया, त्याचा वापर ते लोक लगेच करू शकतील. सो मग मी विचार केला की मी साखर देते प्रत्येकाला, तर त्याचे पॅकेट्स वगैरे मी संध्याकाळी आल्यावरती म्हटलं बांधेन, येताना सगळं घेऊन येईल. तोपर्यंत म्हटलं सकाळची कामं आधी आवरूया. देवपूजा वगैरे आता माझी झालेली आहे सकाळची. जरा फ्रेश वाटतं, म्हणजे लादी बिदी पुसल्याच्या नंतर जेव्हा देवपूजा आपण करतो, घरात दिवा अगरबत्ती वगैरे लावतो, तेव्हा घरातलं वातावरण खूप सुंदर असतं, खूप प्रसन्न असतं आणि तेजमय असतं घरातलं वातावरण. अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये, म्हणजे काम करायला पण आपल्याला खूप उत्सुकता असते, उत्स्फूर्ती मिळते, असं कंटाळवाणं नाही वाटत. त्यामुळे म्हटलं आता नाश्ता करायचा. चहा ठेवलेला होता मगाशी, चहा ठेवता मी सगळी कामं आवरून घेतलेली. सो सकाळी नाश्त्याला काही बनवलं नव्हतं मी, तर म्हटलं पटकन ब्रेड होते घरात, ब्रेड गरम करते आणि चहाने ब्रेड खाऊन घेते मी. कारण की दुपारी जेवण आम्हाला बाहेर करायचं होतं, कारण मला जेवण बनवायला ह्या कामांमुळे वेळ नाही मिळाला. आणि तोपर्यंत श्री म्हटलं 1 वाजता येईल. सो त्याला पण थोडंसं वेगळं असं, कारण बाहेर कधी जायला जास्त मिळत नाही ऑफिस असल्यामुळे, तर म्हटलं त्याला पण थोडंसं वेगळं असं काहीतरी. आता आम्ही निघालो आहोत. ह्या आजी आहेत, श्री यांच्याकडेच राहतो. मी त्यांना बोलली मी जाते आज आणायला, तरी माझ्यासोबत खाली आलेलं आहे त्याला आणायला. बिलकुल त्याला एकट्याला सोडत नाही, खूप त्याची काळजी घेतात. बघा साहेब आमच्या इकडे आलेले आहेत आता स्कूलमधनं. थंडी होती तेव्हा नाही घातला.
मित्रांसोबत मस्त हलत डुलत चाललेला आहे. त्याला मी सांगितलं मी चालली ऑफिसला हाफ डेने, मी नाही आहेच घरी. तर फुगून बसलाय आणि गेला. तर मी बॅक डोअरने गेली, त्याला माहीतच नाही आहे की मी आज घरी आहे ते. बघा त्याचा गपचूप मी व्हिडिओ पण काढत होती, त्याचं लक्षच नव्हतं. लिफ्ट खाली आली तरी असा फुगा फुगलेला. आजी त्याला विचारते. घरी आली मी आणि पुन्हा माझी रोजची कामं जी होती ती चालू केली, कारण दुपारी जेवायला बाहेर जायचं होतं. म्हणून पटापटा उरलेले पेंडिंग कामं होती ती करून म्हटलं घेते. कारण साफसफाई झालेली, म्हणजे लादी पुसून झाडू वगैरे मारून झालेला, पण काही गोष्टी आवरायच्या बाकी होत्या. थोडंसं टी व्ही युनिटवरती वगैरे कपडा मारायचा होता, दारावरती कपडा मारायचा होता, कारण खूप धूळ झाली होती. बरेच दिवस झाले सफाई करायला मिळाली नव्हती मला. आज हळदी कुंकूच्या निमित्ताने चला म्हटलं ती साफसफाई पण आपण करून घेऊया. सो म्हटलं पटापटा टी व्ही वगैरे क्लीन करून घेऊया, दारावरती वगैरे कपडा मारूया. कारण की जर घरात माणसं आल्यावरती बरं चांगलं दिसत नाही ते, धूळ वगैरे घरामध्ये असली तर. तसं पण मी एव्हरी संडेला क्लीन करतच असते घर, कारण की मला पण खूप जवळजवळ 2-3 तास माझे फक्त घर साफसफाई करण्यात जातात. कारण की हा 2 BHK आहे माझा. सो इकडचा बेडरूम, तिकडची गॅलरी, समोरची गॅलरी, नशिबाने दुसऱ्या बेडरूमला गॅलरी नाही आहे. बघा बेडरूम पण कसं आवरायचं होतं. सकाळी उठून असं सगळा पसारा टाकून जातो. सो मी बेडरूम पण सगळं आवरून घेतलं साफसफाई झाल्याच्या नंतर. त्यामुळे मला साफसफाई करायला खूप वेळ जाते आणि माझी सवय, एकदा साफसफाई करायला सुरुवात केली का सगळं मला असं प्रॉपर लागतं. पूर्ण साफसफाई करणार, सगळं व्यवस्थित ठेवणार तिथल्या तिथे वस्तू, त्याच्यानंतरच मग काय नाश्ता जेवण वगैरे असेल ते मी करते. कारण की मला असं रोज वेळ मिळत नाही साफसफाई करायला. आठवड्यातून एकदा वेळ असतो संडेलाच. त्यात पण कधी संडे माझा समजा वर्किंग असेल, जायला लागलं ऑफिसला काही कामानिमित्त, सो मला तो पण टाईम मिळत नाही. मग मध्ये कधीतरी असाच विकली ऑफ घेते, जसं मी आज घेतलेला होता. हे श्रीचे माझे गिफ्ट्स आहेत लहान असतानाचे, आणि माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे हा. आम्ही जेव्हा एकदा माथेरानला गेलो तिथला हा फोटो आहे. मेमरीज आम्ही स्टोअर करून ठेवलेली आहे. जायच्या आधी म्हटलं थोडंसं ज्यूस पिऊन घेऊया, कारण खूप वेळ झाला थकलेलो पण. आणि मार्केटला जायला आता आम्ही मार्केटला जाऊन थोडी शॉपिंग करणार आणि लंच पण करणार आहोत. तो श्री काय खाणार आहे तू लंचमध्ये? काय पण चालेल. काय पण चालेल. ठीक आहे मंडळी, चला मग आपण आता निघूया आणि डिसाईड करूया आपण हॉटेलमध्ये गेल्यावरती काय आपल्याला खायचं आहे, तिथे काय अवेलेबल आहे. चला मग आता आपण निघूया. निघाली मी आता सगळं आवरून घरातून. बाजारात जायला निघाली मी आणि श्री निघाली आता. आधी लंच. हा बघा माझा श्री हिरोसारखा चालला आहे. आता मी ऑटो पकडून स्टेशनला जातो आहोत. तर पहिलं आम्ही ठरवलं आहे की लंच करून घेऊया, कारण श्रीला पण भूक लागली. तर स्कूलमधनं आल्याच्या नंतर मी त्याला फक्त ज्यूसच दिलेलं. मी पण थोडं ज्यूस घेतलं निघायच्या अगोदर, आणि म्हटलं गेल्यावरती मग आपण काहीतरी लंच करूया, नंतर मग शॉपिंगला सुरुवात करूया. हे बघा अशा प्रकारे आता आम्ही स्टेशनला पोचतो आहे. हे स्वामी हॉटेल आहे, स्टेशनच्या नियर बायच आहे, एकदम 2 मिनिटाच्या अंतरावरती. इथं आम्ही आलो व्हेज हॉटेलला, कारण मंगळवार असल्यामुळे नॉनव्हेज खाऊ शकत नव्हतो. सो वाट बघतो आहे. हा ऑर्डर दिलेली आहे साहेबाने. आता वाट बघत बसला आहे कधी येतो. मी मेन्यू कार्ड चेक करते, काय ऑर्डर करायचं हा विचार करते, कारण जास्त हेवी मला पण काही खायचं नव्हतं, काहीतरी लाईटच खायचं होतं. सँडविच वगैरे असं काहीतरी बघत होती. सो मी 2-3 पेज पलटी करून बघितले काय आहे असं. तर पावभाजी आणि सँडविच 2-3 ऑप्शन मला वाटले, कारण श्रीनी मसाला डोसा ऑर्डर केला होता. सो मग त्याला सांगितलं माझ्यासाठी पावभाजी ऑर्डर कर. बिचारा वाट बघतोय माझा लेक, कधी येईल माझा नाश्ता. जेवण असं आम्ही नाही केलं, खायचं काय ऑर्डर केलं आहे? आवाज नाही आला.
आणि माझ्यासाठी बस. ॲम्बियन्स पण खूप छान आहे आणि प्रत्येक दिवशी इथे क्राऊड असतो. खूप छान हॉटेल आहे, टेस्ट पण खूप छान असते. श्रीसाई मसाला डोसा इथे आलेला आहे. तुम्ही कधी बदलापूरला आला तर स्टेशनच्या बाहेरच हे हॉटेल आहे, एकदम जवळ 2 मिनिटाच्या अंतरावरतीच वेस्टला आहे हे हॉटेल. माझी पावभाजी इथे चीज पावभाजी आलेली आहे. मी आता जस्ट टेस्ट करून बघते पावभाजी, कारण आता बरेच दिवसांनी आम्ही पण हॉटेलला आलेलो होतो. आणि व्हेज मसलियाच्या बाजूला जे ड्रीमलँड आहे तिथे आम्ही येतो. ह्या हॉटेलचंच ते दुसरं हॉटेल आहे, नॉनव्हेजसाठी फेमस आहे ते पण. सो आम्ही तिथे मोस्टली जातो. व्हेजमध्ये खूप रेअरली असतो, कारण तिथे पण व्हेज मिळतो. पण असं काही खायचं असेल तर पावभाजी, डोसा वगैरे, उत्तप्पा वगैरे, सो आम्ही ह्या हॉटेलला येतो. हॉटेलमधून निघायला स्टेशनच्या समोरच बघा ह्या सगळ्या फुलवाल्या बसलेल्या आहेत. सो मी हे गुलाब आहे इथे छोटे छोटे खूप सुंदर आहेत, आणि गजरे आहेत, अस्टरची फुलं आहेत, आणि ही फुलं बांधलेली आहेत. सो मी गुलाबाची फुलं विचारत तर ती मला बोलले 20ला 4. मी तिला बोलले 20ला 5 देणार का? ती बोलले की हां ठीक आहे. सो मी गुलाबाची फुलं इथे जवळजवळ 20-25 फुलं घेतलेत गुलाबाची. खूप सुंदर फुलं, नाजूक आहेत. ते दांड्या पण एकदम बारीक, त्यामुळे ते व्यवस्थित माळायला मिळतात आपल्याला डोक्यामध्ये. तर हे बघा, मी ते 20-25 फुलं घेतलेली आहेत, आणि एक गजरा घेतलेला आहे माझ्यासाठी. आणि ही फुलाच्या 2-3 कॅरी बॅग्स घेतलेल्या आहेत मी, देवाला वाहायला किंवा त्याची रांगोळी वगैरे काढायला असं म्हणा होतील म्हणून. आता हे फुलं घेऊन आम्ही निघालो आहोत हार घेण्यासाठी. हे बघ, कुठला घेऊया श्री? मोठा कसा आहे हा? एक द्या. दुसरा कुठला घेऊया? हा एक द्या. हां हां, कसा आहे? द्या. तो पण छान आहे ना. हार वगैरे आमचे घेऊन झालेले आहेत. आम्ही निघालो होतो ऑटो पकडून पुन्हा घरच्या दिशेने. श्री माझा फ्रंटला बसला होता, कारण पाठीमागे जागा नव्हती बसायला, तर त्याला पुढच्या सीटवरती बसवलं होतं. नंतर मग कोणी लेडीमध्ये उतरल्यावर त्याला मी पुन्हा पाठीमागे घेतलं बसायला, कारण की मला पण भीती वाटते त्याला पुढे बसवायला. मी कधी नॉर्मली बसवत नाही, पण कधी ऑप्शन नसेल तर बसतो तो. त्याला पण भीती वाटते, पण ह्यावेळी बसलेला होता तो. आणि अशा प्रकारे आम्ही पोचलो आहोत बिल्डिंगच्या खाली. श्री काय झालं? थकलाय? काय प्यायला हवंय? काय? काय येतोय? त्याला काय ड्रिंक हवं होतं किंवा सर्च करतोय. घे ना काहीतरी. मला पण घे. फायनली डोर ओपन केला आहे ह्यांनी, आणि आता काहीतरी घेतोय. कोल्ड्रिंक घेतलं. त्याला तिळाचे लाडू. तिल का लड्डू है क्या? तिल का लड्डू है? तिळाचे लाडू मला इथे भेटले फायनली. हे बघा किती मोठं दुकान आहे हे, खूप मोठं दुकान आहे. खाली माझ्या सोसायटीच्या खालीच दुकान आहे. तिळाचे लाडू इथे घेतले. तिला अजून काही खाऊ हवं होतं, ते मला दाखवता मम्मी मला हे घ्यायचं आहे, पण त्याला म्हटलं नको, ते घेऊ नकोस, काहीतरी चांगलं घे. हे काय ते जेली टाईप आहे ते घेतलेलं आहे. नंतर मी दुसऱ्या वाणाकडे आले आणि साखर घेतली, कारण साखर सगळ्यांना वाटायची होती म्हणून 3-4 किलो साखर घेतली मी इथे. हा दुकानवाला माझा सबस्क्रायबर आहे.
त्यांनी मला सबस्क्राईब केलं, माझं पेज फॉलो केलं आहे. हे बघा, त्याचं पण केवढं मोठं दुकान आहे. त्यांनी भाजीचं दुकान हे बाहेर वेगळं केलं आहे. हनुमान सुपर मार्केट खूप मोठं दुकान आहे यांचं. बाजूला नॉवेल्टी आहे. सगळ्या वस्तू इथे मिळतात. माझ्या सोसायटीच्या खालीच दुकान आहे हे. बघा, सगळं सामान माझं घेऊन झालं आहे. दूध घेतलं आहे मी 3-4 लिटर, साखर घेतली 4 किलो. आता सगळं सामान घेऊन आम्ही घरी निघालो आहोत फायनली. खूप थकलो आहोत दोघं पण. घरी आल्याच्या नंतर बघा, मी बाहेर रांगोळी काढली फुलांनी. मस्त हळदी कुंकू असं लिहिलं आहे. या साईडला पण एक रांगोळी काढली आहे फुलांची, दारामध्ये स्वस्तिक काढलेत. हे बघा, मी भरपूर फुलं घेऊन आली होती कारण म्हटलं रांगोळी काढायला वेळ जाईल तर फुलाने पटापट रांगोळी काढता येईल, म्हणून मी फुलं भरपूर घेऊन आली होती. वरती दारासाठी हा मोठा हार घेतला होता, तो लावला आहे. हे बघा, सगळं घर मस्त आवरून ठेवलेलं आहे. आता जवळजवळ 6:30 पावणे 7 झालेले होते. हे बघा, इथे पण सगळी पूर्वतयारी केली आहे. गुलाब सगळे लावले आहेत आणि साखर मी पॅकिंग करून ठेवले, पॅकेट्स बनवले आहेत. तिळगुळ आणि लाडूचे पण छोटे छोटे पॅकेट्स बनवले आहेत. नंतर मग 7 वाजता देवपूजा केली आहे मी. हे बघा, मस्त देवारामध्ये सुंदर सजवला आहे. हा देवारा मी बनवून घेतलेला आहे सागाच्या लाकडाचा. खूप सुंदर देवारा आहे, खूप छान दिसतो हा देवारा. त्याचं पॉलिशिंग वगैरे खूप छान आहे. बघा, आतमध्ये देव आहे, छान मस्त फुलाने सजवले आहेत मी. मला कधी वेळ मिळाला का मी अशी छान पूजा करते. देव सगळे धुवून वगैरे त्यांना सजवून वगैरे पूर्ण देवारा असा फुलांनी सजवलेला असतो माझा. मस्त मोठा हार लावलेला असतो. मला खूप आवडतं, पण ते मला सुट्टीच्या दिवशीच पॉसिबल होतं. मधल्या वेळात तेवढा वेळ नसतो एवढं सगळं करायला. हे बघा, मी आता रेडी झालेली आहे इथे, कारण की आता सगळ्या माझ्या लक्ष्मी, माझ्या बायका यायची, माझ्या बहिणी यायच्या वेळ झालेली आहे, माझ्या सकाळी यायची वेळ झालेली आहे. हे बघा, आता सगळेजण हळदी कुंकूला यायला सुरुवात झालेली आहे. कोणी आलं नाही तुमच्या मैत्रिणी अजून? फोन केला तिने, फोनच नाही उचलला. मला बोलायचं तर तुझ्याला बोललेच मी उभं राहून ते सगळ्यांचं वेलकम करते आहे. तुझ्याकडे योगिताचा नंबर द्यायचा. काय माहिती, राधाचं जायचं टायमिंग झालाय ना. मी बोलले ना मला की तुम्हाला सांगा म्हणून. त्यांना भेटलेले होते खाली, सगळ्यांना घेऊन येते म्हणून. विनिकाची मम्मी 4थ्या माळ्यावर आहे, 4थ्या माळ्यावर आहे, 4 नंबर बिल्डिंग मध्ये. 5व्या माळ्यावर या. हळदी कुंकूला आपली सुरुवात झालेली आहे. 4 नंबर बिल्डिंग. सगळ्यांना मी छान हळदी कुंकू दिलं. ह्या ज्या आहेत त्या माझ्या श्री आहे, त्याच्या स्कूलमध्ये एक मुलगी आहे आरोही म्हणून, तिची मम्मी आहे. ते बेंगॉलचे आहेत. खूप छान स्वभाव आहे तिचा. प्रत्येक माझ्या फंक्शनला ती येतेच घरी. मी कधीही तिला फक्त मेसेज चेक टाकते का ती रेडी असते. सेल्फी काढायला तिला खूप आवडतं, फोटोज काढायला तिला खूप आवडतं. आणि ह्या सगळ्या माझ्या सोसायटीमधल्या ताई आहेत, काकू आहेत. आणि ह्या पण माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला हळदी कुंकवाला म्हणा किंवा मी घरामध्ये मार्गशीर्ष महिन्याची जेव्हा हळदी कुंकू घालते तेव्हा, प्रत्येक वेळेला श्रीच्या बड्डेला, सगळ्या वेळेला हे लोक सगळ्या माझ्या घरी येतातच. फक्त मी एकदा जाऊन त्यांना सांगून आले का ते बाकी सगळ्या बायकांना घेऊन येतात, कारण की सोसायटीमध्ये मी जास्त कोणाला ओळखत नाही. कारण की मी दिवसभर ऑफिसला असल्यामुळे माझी जास्त कोणाशी ओळख नाही आहे. जेवढे फक्त जे मी यांना ओळखते त्यांना फक्त मी बोलवते, ते बाकी सगळ्या बायकांना घेऊन येतात. मग खूप छान वाटतं मला ते लोक घरी आले की. हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल असतो आणि पूर्ण वर्षामधला. छान सगळ्यांच्या गप्पा चालू आहेत. मस्त हळदी कुंकू दिलं, फूल देते आता प्रत्येकाला. हळदी कुंकू म्हणजे सुहासिनीचं वाण आहे हे. मी एव्हरी इयरला, म्हणजे मी ह्या नवीन घरामध्ये आल्यापासून सुरू केलेला आहे. अगोदर मी नाही करायची, कारण मी ठरवलं होतं जोपर्यंत माझं स्वतःचं घर होत नाही आहे तोपर्यंत मी कुठल्याही गोष्टी करणार नाही आहे करून, असं बाप्पाला मी सांगितलं होतं. सो सुदैवाने माझं स्वतःचं घर झालेलं आहे.
आणि त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करू शकते. खूप स्ट्रगल झालं या घर घ्यायला पण बाप्पांच्या कृपेने स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालेलं आहे. अजून पण काही माझ्या भगिनी माझ्या सख्या यायच्या बाकी आहेत हळदी कुंकवाला. जेवढे लोक आले त्यांना मी हळदी कुंकू दिला आहे, फूल दिलं आहे, वाण दिलेलं आहे. व्हिडिओ आम्हाला युट्यूबला आमचं चॅनल आहे ना. त्या बोलत होत्या जेवण पण मी करताना ते तुमचं युट्यूबला आहे काय सर्च करायचं. बरं वाटतं सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला. असं खूप छान छान आशीर्वाद मिळतात आपल्याला ह्या दिवशी. आणि हे बघा इथे मी दूध गरम केलेलं आहे, केशरचं दूध बनवलेलं आहे सगळ्यांना द्यायला. कारण इकडे थंडी असते खूप आणि प्रत्येकाला कोल्ड्रिंक जमतं नाही जमतं. कारण कोणाला खोकला सर्दी वगैरे असते आणि मोस्टली कोल्ड्रिंक कोणी प्यायला मागत नाही. सो मी गरम दूध बनवलं आहे. बघा इथे सेल्फी काढायला रेडी आहेत. सगळ्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुमचे व्हिडिओ आम्हाला टी व्हीवर दाखवा, आम्ही पण सबस्क्राईब करू. सो मी व्हिडिओ चालू केले टी व्ही लावला आणि सगळेजण टी व्हीवरती व्हिडिओ माझे बघतात आहेत. खूप छान छान कमेंट त्यांनी मला दिलेल्या आहेत. आणि कसा एवढा टाईम मिळतो, कसं करता तुम्ही, काय हे सगळं मला विचारत होते. खूप असं कौतुकवानं वाटत होतं ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला आणि सांगायला, त्यांना रिस्पॉन्स करायला. हे बघा पाठीमागे आरोहीच्या मम्मीचं सेल्फी काढणं अजून काही संपत नाही आहे. त्यांना फोटोज काढायला खूप आवडतात आणि माझ्यासोबत पण भरपूर फोटोज काढलेले आहेत. ते माझ्या 7th फ्लोअरला राहतात दोघी पण. तिला 2 मुलं आहेत. हा छोटा मुलगा तिचा आहे, मोठ्या मुलाला घरी ठेवून आलेली आहे. मनीषा नाव आहे हिचं. खूप छान आहे बोलायला वगैरे. मी कधीही बोलवलं भले लेट का होईना पण घरी नक्की येते ती वेळात वेळ काढून. कारण लहान मुलं घरी असल्यावरती मोस्टली आपल्याला वेळ मिळत नाही. घरामधली कामं भरपूर असतात, लहान मुलांमुळे कामं भरपूर वाढतात घरातली. तरी वेळात वेळ काढून बिचारी येते. आणि त्या ताई तिच्या समोर राहतात त्या पण नेहमी येतात, भले लेट का होईना पण येतात. कारण की मी सगळ्यांना एक 7:30-8चा टायमिंग दिला होता. कारण 9 वाजता आपल्याकडे पाणी येतं. म्हणून मी सगळ्यांना 7:30-8चा टायमिंग दिला होता. कारण पाणी आल्यावरती परत सगळ्यांची घाई असते आणि पाणी पण आपलं पाऊण 1 तास असतं. तेवढ्या वेळा सगळ्यांना प्रत्येकाची कामं आवरायची असतात. म्हणून मी लवकरच सगळ्यांना बोलवलं होतं पण थोडंसं लेट झालं सगळ्यांना यायला. तरी पण आम्ही खूप छान गप्पा वगैरे मारल्या. ही साईची मम्मी आहे, आमच्या 7th फ्लोअरला राहते. त्या एकट्याच राहिलेल्या होत्या, नंतर आल्या. असं करून आपण सगळा आपला कार्यक्रम उरकला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या ह्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.